महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार. माझे नाव बालाजी अनिरुद्ध शिरसट, लेखक NMS 150+ मार्गदर्शिका व प्रश्नसंच. अनेक शिक्षकांचे फोन आले, मेसेज आले की सर परीक्षेबद्दल, पुस्तकाबद्दल थोडं सांगा आणि मार्गदर्शन हवं आहे. बघा, मी थोडक्यात माझा अनुभव सांगू इच्छितो. 2015, 2018 आणि 2021 अशा 3 वर्ष झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये, तिन्ही परीक्षेमध्ये मी उत्तीर्ण आहे. कशा पद्धतीनं अभ्यास केला, कशा पद्धतीनं तयारी करायची, परीक्षेमध्ये यश कसं मिळवायचं, याबद्दल मी छोटासा माझा अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. हे 5 विषय मानसशास्त्र, मराठी, इंग्रजी, गणित, परिसर अभ्यास हे 5 विषय आपणाला प्रत्येक विषय 30 मार्काला पहिल्या पेपरला असणार आहे. याच्याबद्दल आता कोणती पुस्तकं वापरावी, अनेक जणांचं विचारणं होतं की कोणती पुस्तकं वापरावी. पुस्तकं जरी आपण वापरलं कोणती जरी, तरी आपल्याला परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी एक प्लॅन करायचा आहे आणि तो प्लॅन कशा पद्धतीनं केला होता आणि कशा पद्धतीनं तेवढे मार्क पडले, हे थोडक्यात देखील मी सांगणार आहे. बघा, पहिल्या पेपरसाठी आपल्याला मराठीसाठी इथं पुस्तकांची यादी दिलेली आहे. मराठीसाठी पंडित राणे, मराठीसाठी 5वी शासनाची स्कॉलरशिपची मार्गदर्शिका, इंग्लिशसाठी रामदास वाघ लेखक आहे त्यांचं पुस्तक, इंग्लिशसाठी पुन्हा 5वी 8वी स्कॉलरशिप मार्गदर्शिका, मानसशास्त्रासाठी फडके प्रकाशनचे पुस्तक, परिसर अभ्यासासाठी आपल्याला 4थी 8वी फक्त शाळेतली पुस्तक वाचायचे, दुसरं कोणतंही पुस्तक वापरू नका परिसर अभ्यासासाठी. गणितासाठी पंढरीनाथ राणे किंवा 8वी स्कॉलरशिप महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची मार्गदर्शिका, हे यादी दिलेलं आहे. पण याच्यामध्ये पण अभ्यास कसा करायचा पहिल्या पेपरला? पहिला पेपर खूप सोपा असतो, खूप सोपा राहतो. याच्यामध्ये आपल्याला एक प्री प्लॅन करायचा आहे की मराठी विषयामध्ये आपण 1 पण मार्क जाऊ द्यायचा नाही. 1 पण. मला तरी 28-29 अशी मार्क पडायची. एखादा प्रश्न त्यांचा चुकलेला असायचा, रद्द व्हायचा प्रश्न. 28-29 मार्क पडायचे. खूप रिझल्ट कमी आहे, तो सगळ्यांना माहिती आहे. रिझल्ट 1-2% सुरुवातीला तर रिझल्ट लागत होता. मी सुद्धा पहिली 2013ची परीक्षा अपात्र आहे. पुन्हा 15, 18 आणि 21 तिन्ही परीक्षा पात्र झालो, कारण त्यातल्या आयडियाज लक्षात आल्या त्या परीक्षेमधल्या. ते मी सांगणार आहे. खूप महत्त्वाचं हे ठरेल आणि उपयोगी ठरेल. आता ही पुस्तकं एवढं सगळं वाचणं शक्य आहे, आपला अभ्यास असतोच. आपण हे सगळं या गोष्टींना सामोरे जाऊ शकतो. प्रश्नांची आपल्याला ओळख असू आहेच, तरी पण आपण याच परीक्षेमध्ये, या दिलेल्या संधीमध्येच आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे. यासाठी मी थोडकं सांगू इच्छितो की मराठीमध्ये 1 देखील मार्क आपला जाऊ नये. त्याच्यामध्ये वृत्त असतील, अलंकार असतील, रस असतील, त्याच्यानंतर एक उतारा किंवा कविता असेल, त्याच्यानंतर व्याकरणाचा भाग, कार्यात्मक व्याकरण, शब्दांच्या जाती, लिंग, वचन, काळ असेल, समास असेल, याच्यावरती परीक्षेमध्ये फिक्स प्रश्न असतात. एखादं पुस्तक, लेखक, मराठी भाषेतला मराठी साहित्याच्या संदर्भात दिलेला पुरस्कार, एखादं साहित्य कोणी लिहिलं, याबद्दल देखील परीक्षेत प्रश्न पडतो. शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द ओळखायला प्रश्न पडतो. तसंच विरामचिन्हाचं एक प्रकरण आहे, त्याच्यावर देखील आधारित एक प्रश्न असतो. खूप सोपा मराठी विषय दोन्ही पेपरला सोपा असतो. मार्क जाऊ द्यायचा नाही आपल्याला. आपण फक्त आता पहिल्या पेपरचं बघू. मराठीमध्ये आउट ऑफच मार्क आपण मिळवायचे. म्हणी, वाक्यप्रचार, अलंकार, समानार्थी, विरोध फिक्स प्रश्न असतातच. एक कुठलं तर मराठीचं तुम्ही पंडित राणेचं तर वापरा, नसलं तर एकच वापरा. 8वीची स्कॉलरशिपची मार्गदर्शिका घ्या शासनाची. आणि वाक्य संप्रदायासाठी आपल्याला ती पंडित राणेचं पुस्तक असावंची, दोन्ही घ्या. त्याच्या बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण यातलं काय वाचायचं वगैरे.
लक्षात आलं असेल सगळ्यांचे की आपण आपला मराठी विषयामध्ये मार्क गेला नाही पाहिजे. त्यानंतर दुसरा मानसशास्त्र. पहिल्या पेपरला मानसशास्त्र खूप सोपं असतं. खूप सोपं, अगदी सोपं. तिन्ही परीक्षेमध्ये मला तरी खूप सोपं वाटलं आणि होतं पण. वन लाइनर क्वेश्चन असतात. फडके प्रकाशनमधलं जसे तसे प्रश्न पडतात. परीक्षा होईपर्यंत मदत म्हणून दररोज 50 प्रश्न मी या चॅनलवरती मानसशास्त्र आणि परिसर अभ्यासाचे देणार आहे. 100% परीक्षेमध्ये उपयोग होऊन जाईल. त्याच्यानंतर बघा इंग्लिशसाठी रामदास बाब बेसिक लेवल इंग्रजी राहतं पहिल्या पेपरला. आर्टिकलपासून ग्रामरचे सगळे प्रकार, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल, छंद वाईज असेल, टेन्स असेल, पार्ट ऑफ स्पीच असेल, ॲडिक्वेशन टॅग असेल, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल, इंटरगेटिव्ह सेंटेन्स असेल, पंक्च्युएशन्स असेल, पंक्च्युएशन मार्क असेल, असं आपल्याला एक अलंकारसुद्धा याच्या इंग्रजीमध्ये पडतो. उतारा एक राहतो. व्यवस्थित फक्त काळजीपूर्वक सोडवायचं आहे. याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक किंवा वाक्यांचे कोणतं वाक्याचा भाग चुकीचा आहे इंग्रजीमध्ये हे सुद्धा राहतं. खूप सोपं राहतं इंग्रजीमध्ये. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला ही दिलेली पुस्तकं वापरायची आहेत. 8वीची गणिताची मार्गदर्शिका खूप उपयोगी परीक्षेसाठी ठरेल. तसंच 8वी मराठी मार्गदर्शिका, बरेचसे प्रश्न आपल्याला या मार्गदर्शिकेच्या पुस्तकातून पाहायला मिळतील. मग आता आणि परिसर अभ्यासासाठी महत्त्वाचं, शालेय फक्त पुस्तक वापरायचे आहेत. जे प्रश्न आपल्याला वाटतात की बनतो, तो प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचा आहे पुस्तकाच्या माध्यमातून. त्याला अंडरलाईन करून ते प्रश्न आपण लक्षात ठेवायचा आहे. अशा पद्धतीनं पहिला पेपर आपला असणार आहे आणि पुस्तकाची यादी देखील अनेक जणांनी विचारणा केलेली होती. अशी पुस्तकांची यादी असणार आहे. याच्यामध्ये पण सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की मराठी, मानसशास्त्र आणि परिसर अभ्यास. आपले सगळ्यात हे 3 विषय जे आहेत ते स्ट्राँग ठेवायचे आहेत आपल्याला या परीक्षेमध्ये पहिल्या पेपरसाठी. इंग्रजी मदत करते, इंग्रजीला काय अडचण येणार नाही. तुमच्या लक्षात येईल. सांगितलेले घटक इंग्रजीला परीक्षेमध्ये 100% असतील. परंतु 90च्या पुढे जायचं आपल्याला. त्याच्यामुळे हे 3 विषय मराठीत तर मार्क जाऊ देऊ नका. त्याच्यानंतर मानसशास्त्र सोपं राहणार आहे पहिल्या पेपरला. त्यात पण मार्क जाऊ देऊ नका. 25-25 जरी पडले परिसर अभ्यासाला ते, तर 75 मार्क होतात आणि बाकीच्या विषयाला राहिलेले मार्क 90च्या पुढे सहज जातं. आता दुसरा पेपरबद्दल बोलूया. सेम पुस्तक आहेत. अभ्यास देखील सेम करायचा आहे. फक्त परिसर अभ्यास 60 मार्काला इथं समाजशास्त्र म्हणून असणार आहे. ज्यांचं गणित विज्ञान आहे त्यांना त्याचे प्रश्न असणार आहेत. याच्यामध्ये बघा समाजशास्त्र ज्यांचा विषय त्यांना 10वीपर्यंत अभ्यास करावा लागेल. 50च्या पुढे 100% जाणार. फक्त शाळेतली पुस्तक वापरायची. दुसरं कोणतंही पुस्तक वापरायचं नाही. आपला मार्क शाळेतली पुस्तक वापरले आपला मार्क जाणार नाही. याच्यामध्ये सुद्धा आता दुसरा पेपर तुम्हाला अनुभव येईल. मानसशास्त्र याच्यामध्ये काटेरी पातळी असते. खूप काटेरी पातळी तुमच्या लक्षात येईल तुम्ही प्रश्न सोडवताना. काटेरी पातळी राहणार आहे मानसशास्त्राला दुसऱ्या पेपरला. मग दुसऱ्या पेपरला मार्क कशी पाडायची? मराठी, इंग्रजी आणि समाजशास्त्र आपल्याला मदत करणार आहे बघा दुसऱ्या पेपरला. ह्याच्यामध्ये हे 3 विषय आपल्याला 100% 90च्या पुढे जायला मदत करतील. बघा तसंच या 2 पुस्तकाबद्दल देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो आहे. माझं अनेक परीक्षामध्ये सिलेक्शन पण आहे. पवित्र पोर्टलतर्फे सुद्धा 2022मधून च्या परीक्षे टेट माध्यमातून सिलेक्शन झालं होतं. परंतु 2019 पासून आमच्या भागातील शाळांना माहीत आहे. तिथून जर आपण NMS परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बघितली आणि आता वाढता आलेख बघितला, तर लक्षात येईल जे आपल्याला मिळलं नाही ते इतर विद्यार्थ्यांना मिळावं या माध्यमातून या पुस्तकाचं लेखन आणि संकलन केलेलं आहे. अनेक शाळांमध्ये जाऊन या विषयी मार्गदर्शन मोफत मार्गदर्शन करत आहे. तसंच हे पुस्तक प्रश्नसंच देखील विद्यार्थ्यांना अगदी कमी किमतीत दिला जात आहे. अनेक हजारो विद्यार्थी या पुस्तकाच्या माध्यमातून NMSची शिष्यवृत्ती घेत आहेत. माझ्या स्वतःच्या गावामध्ये जवळजवळ 70पेक्षा जास्त NMS शिष्यवृत्तीधारक आहेत. ही 560 पानांची मार्गदर्शिका आहे. ₹300 किमतीमध्ये दिली जाते.
तसंच हा प्रश्नसंच 20 प्रश्नपत्रिकांचा ₹150 दिला जातो. दररोज 2 तास Zoom ॲपवरती लाईव्ह या परीक्षेचे घेतले जातात. तसंच जवळ-जवळ ग्रामीण भागामध्ये किंवा भरमसाठ 50, 60, 70 हजार रुपये फी भरून सुद्धा मुलं या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास शिकतात. अगदी अल्प फीमध्ये सायन्स, मॅथ्स, इंग्लिश 6वी ते 10वी सुद्धा आम्ही स्वतः शिकवतो. इतर असं शिक्षक वगैरे नाहीत, स्वतःच आम्ही मार्गदर्शन करतो. सायन्स, मॅथ्सचं मार्गदर्शन केलं जातं. 5वी स्कॉलरशिप, नवोदय, तसंच NMHचा अगदी बेसिक टू बिल्डिंग विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रकरणाची 50 पेक्षा जास्त गणितं शिकवली जातात. कमी फीमध्ये या परीक्षांचं मार्गदर्शन केलं जातं. आपल्या शाळेतील विद्यार्थी जर इच्छुक असतील, तर त्या विद्यार्थ्यांना हे माहीत व्हावं. 100% त्यांनी क्लास केल्यानंतर लक्षात येईल आणि ते तुम्हाला सांगतील देखील कशा पद्धतीनं शिकवलं जातात वगैरे. अशा पद्धतीनं Zoom ॲपवरती ऑनलाईन क्लास घेतले जातात. 6वी ते 10वी रेग्युलर विषय देखील घेतले जातात आणि विशेष स्पर्धा परीक्षांची तयारी अतिशय जोरामध्ये करून घेतली जाते. अनेक विद्यार्थी मार्गदर्शनाच्या माध्यमातून परीक्षेमध्ये दरवर्षी यशस्वी होत आहेत. बघा, पुन्हा एकदा सर्व शिक्षकांना या परीक्षेसाठी, अभ्यासासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थोडक्यात माझा अनुभव सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तसंच 27 तारखेपासून दररोज 50 प्रश्न, परिसर अभ्यास आणि मानसशास्त्र या विषयाचे माझ्याकडून या चॅनलवरती येतील. परीक्षेमध्ये तुम्हाला ते प्रश्न 100% पाहायला मिळतील. 2 विषयाला माझ्याकडून मदत होईल. बाकीच्या विषयाचं मी सांगितलेलंच आहे. मराठी वगैरे, मराठी फसवतं बरं का. विचारपूर्वक आपल्याला ते प्रश्न त्याच्यामध्ये आपल्याला सोडवावे लागणार आहेत. कन्सेप्ट मराठीमधल्या सगळ्या क्लिअर कराव्या लागणार आहेत. त्यावेळेस आपल्याला 25 पेक्षा जास्त किंवा आउट ऑफ सुद्धा मार्क मराठीमध्ये पडू शकतात. खूप सोपं राहणार आहे. बघा, पुन्हा एकदा माझ्याकडून परीक्षेसाठी, अभ्यासासाठी सर्व शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडून देखील या परीक्षेसाठी छोटीशी मदत 100% होईल. धन्यवाद.